संजय राऊतांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यावर घणाघात केला। पीओके भारतात आणणार असल्याच्या विधानाचा त्यांनी समाचार घेतला। आपण गेले 10 वर्ष हेच ऐकत असल्याचा टोला त्यांनी लगावला। तुमच्या हातात सैन्य, तुम्हाला कुणी रोखलंय का, असा राऊतांनी सवाल सुद्धा विचारला। चीनने कब्जा केलेल्या जमिनीचा विसर पडू देऊ नका असं म्हणत संजय राऊतांनी राजनाथ सिंग यांना टोला लगावला। भाजप नेत्यांची विधानं म्हणजे केवळ ढोंग असल्याचा प्रहार देखील त्यांनी केला। आपण जर राजनाथ सिंग यांची वक्तव्य गेल्या काही काळातले ऐकली असतील, ते असतील जयशंकर असतील, अमित शाह असतील, नरेंद्र मोदी जे असतील, की पाकिस्तान मधला जो काश्मीरचा भाग आहे, जो आमचाच आहे, तो आम्ही पुन्हा हिंदुस्थान मध्ये आणू, अखंड पाकिस्तान निर्माण करू। हे किती वर्ष सांगतायत? गेली 10 ते 11 वर्ष सांगतात। तुम्हाला कोणी अडवलंय? राजनाथ सिंगना? तुमच्या हातात सैन्य आहे ना। तुम्ही बालाकोटवरती एक फेक हल्ला करू शकता, निवडणुका आहेत म्हणून। तुम्ही पुलवामामध्ये 40 आमच्या जवानांच्या हत्या झाल्या, त्याचा बदला घेऊ शकला नाही अद्याप। हे जे ढोंग आहे ते बंद करा। त्या परवा लंडनमध्ये जयशंकर गेले आणि म्हटले जोपर्यंत काश्मीर भारतात येत नाही पूर्णपणे, तोपर्यंत काश्मीरचा प्रश्न सुटणार नाही। तुम्हाला कोणी अडवलं प्रश्न न सोडवण्यासाठी? हा एक कमजोर देश आहे। चीननं आमची 40,000 वर्गमीटर जमीन गिळलेली आहे। चीननं लडाखच्या पुढे ते आलेले आहेत। पेंगॉन लेक त्यांनी ताब्यात घेतलेला आहे। अरुणाचलमध्ये घुसलेले आहेत। त्या चीननं गिळलेली जमीन सुद्धा आपल्याला परत घ्यायची आहे। हे बहुतेक राजनाथ सिंग विसरलेले दिसत आहेत।